घट्ट झालेली आहे, बघू शकता. जास्त पातळ पण नाहीये, जास्त घट्ट पण नाहीये. तुम्ही खरंच एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. हॅलो, प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे. आज एक आपण नवीन रेसिपी बघणार आहोत, आंब्याची खीर. रेसिपी खूप सोपी आहे आणि घरच्या साहित्यापासून मी करणार आहे ही रेसिपी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता इथे बघा, मी एक कढई घेतली आहे. या कढईमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मग दूध टाकायचं आहे. मी इथे 250 ग्राम दूध घेतलं आहे. पाणी टाकल्यामुळे काय होते, जे आपली खाली साय साय पूर्ण पातेल्याला चिटकते ना, ती चिटकणार नाही आणि दूध दूध आपलं खीर आपली एकदम छान होईल. आणि कधी पण खीर करते वेळेस ना, फुल फॅट क्रीमच दूध वापरायचंय. आता या दुधाला आपण उकळी येऊ देऊया. दुधाला मस्त उकळी आलेली आहे. गॅस कमी करूया आता. आता हे साबुदाणा मी अर्धा तास भिजत घातला होता, हे आपण याच्यामध्ये टाकूया आणि छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जस्ट 5 मिनिटं आपल्याला हे साबुदाणा मस्त शिजू द्यायचा आहे. 5 मिनिटात मस्त शिजतो. थोडस मिक्स करत राहायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये थोडी साखर टाकणार आहे, अर्धी वाटी. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकूया आपण. मिक्स करायचं आहे. थोडेसे मनुके पण टाकूया. थोडस जायफळ टाकणार आहे, जास्त नाही, खूप थोडस टाकलेलं आहे. थोडीशी विलायची टाकणार आहे. विलायची पावडर पण तुम्ही टाकू शकता. मला असंच खीर मध्ये विलायची आवडते. आता ही खीर बघू शकता तुम्ही. नंतर गॅस बंद केल्यावरती अजून थोडी घट्ट होते. आता हे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि थंड करून घ्यायची आहे खीर. इथे बघा, एक मँगो घेतला होता, ते छान आपण मिक्सर मधून बारीक करून घेतला आहे. मिक्सर मधून बारीक केल्यामुळे काय होते, धागे असतात ना, ते सुद्धा व्यवस्थित बारीक होतात आणि दातात अडकत नाहीत ते धागे मँगोचे. हे मस्त आपलं मँगो पल्प तयार आहे. हे आता आपण खीर मध्ये टाकूया आणि थंडच करून खायचं. मस्त लागते ही खीर. 1 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवायची आणि थंडी थंडी खायची. खरंच खूप मस्त लागते. आता हे छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, मस्त झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि खूप छान घट्ट पण झालेली आहे आणि खरंच खायला खूप मस्त लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी खूप सोपी आहे. आता हे मी थंड करत नाहीये, मी असंच दाखवत आहे तुम्हाला. तुम्ही 1 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवा आणि थंड करून खा. खूप मस्त लागते. घट्ट झालेली आहे, बघू शकता. जास्त पातळ पण नाहीये, जास्त घट्ट पण नाहीये. तुम्ही खरंच एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.